नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विषय पर्यावरणशास्त्र. तर मित्रांनो, आपण एकूण 4 प्रकरणं आजपर्यंत पाहिलेली आहेत. ज्याच्यामध्ये पर्यावरणशास्त्र, त्याच्या व्याख्या, पर्यावरणशास्त्राचा वाव, पर्यावरणशास्त्राच्या अभ्यासाचे महत्त्व. त्यानंतर पुढचं प्रकरण म्हणजेच नैसर्गिक साधनसामुग्री, त्याच्या व्याख्या बघितल्या. नैसर्गिक साधनसामुग्रीचे वर्गीकरण आपण बघितलेलं आहे. त्यानंतर पुनर्वापर असणारी व पुनर्वापर न करता येणारी साधनसंपत्ती, ज्याच्यामध्ये आपण जंगल, अन्न, पाणी, ऊर्जा या सर्वांचं महत्त्व आपण बघितलेलं आहे. तसं त्यांचा वापर, तसं त्यांच्या अतिवापरामुळे होणारे नुकसान हे आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर आपण तिसरं प्रकरण बघितलेलं आहे, निसर्गचक्र. त्याच्यामध्ये व्याख्या, निसर्गचक्राचा आराखडा, कार्य, तसंच उत्पादक, ग्राहक यांचा अभ्यास, जे भक्षक हे ज्या संकल्पना आहेत तेही आपण त्याच्यामध्ये पाहिलेले आहे. तसंच अन्नसाखळी, अन्नजाळे, तसंच निसर्गचक्रामध्ये ऊर्जेचा प्रवाह जो आहे तोही आपण पाहिलेला आहे. तसंच जीवजैविक रासायनिक चक्र हे आपण बघितलेलं आहे, ज्याच्यामध्ये कार्बन चक्र, नायट्रोजन चक्र, ऑक्सिजन चक्र अशी चक्र पाहिलेली आहेत. त्यानंतर पुढचं 5वं प्रकरण आपण मागं ठेवतोय थोडंसं. त्यानंतर आज आपण 6वं प्रकरण या ठिकाणी पाहतोय, किंवा 6वा टॉपिक, ज्याचं नाव आहे जैवविविधता. त्याची व्याख्या बघायची आपल्याला, जैवविविधतेचे वर्गीकरण, तसंच जैवविविधतेचे संरक्षण आणि जैवविविधतेला असणारा धोका. जे या अनुषंगानं किंवा या मुद्द्याच्या आधारे किंवा या मुद्द्याच्या अनुषंगानं आपल्याला या जैवविविधतेचा अभ्यास करावयाचा आहे. तर मित्रांनो, सर्वांना माहिती आहे जैवविविधता म्हणजे काय. जैवविविधता म्हणजे भूतलावर असणाऱ्या अनेक जैविक घटकामध्ये असणारे जे वैविध्य आहे त्याला आपण जैवविविधता म्हणतो. जसं वनस्पती असतील, प्राणी असतील, म्हणजे यांच्या ज्या काही प्रजाती आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळेपणा दिसून येतो आपल्याला. मुळातच या वनस्पती किंवा प्राण्यांच्या पेशीमध्ये आपल्याला विविधता दिसून येते, ज्याला आपण अनुवांशिक विविधता म्हणतो. म्हणजे या अनुवांशिक विविधतेमुळे काय झालेलं आहे तर ही विविधता आपल्याला दिसून येते, त्यालाच आपण जैवविविधता असं या ठिकाणी म्हणतो. म्हणजे जर आपण वनस्पतीचे प्रकार विचारात घेतले तर कितीतरी वनस्पती आहेत नाना प्रकारच्या. प्राणी जर आपण विचारात घेतले तर प्राण्यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आपल्याला दिसून येतात. म्हणजे प्रत्येक प्राणी किंवा प्रत्येक वनस्पती ही काय वेगवेगळी आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे गुणधर्म, मग ते दिसणं असेल किंवा त्याच्यातील गुण असतील, म्हणजेच गुणधर्म म्हणूया आपण, याच्यामध्ये वेगवेगळेपणा दिसून येतो. म्हणून अशी जी काही सर्व सजीव साधन संपत्ती आहे त्याच्यामध्ये जी जैवविविधता, त्याच्यामध्ये जे वैविध्य आहे, वेगवेगळेपणा आहे, त्यालाच आपण जैवविविधता असं या ठिकाणी म्हणतो. तर बघा, जैवविविधता हा जो शब्द आहे तो प्रथम ऑल्टर डी रोसेन या शास्त्रज्ञांनी किंवा यांनी 1985 मध्ये वापरलेला आहे. लक्षात ठेवा, जैवविविधता हा शब्द प्रथम ऑल्टर डी रोसेन यांनी 1985 मध्ये वापरलेला आहे. व्याख्या बघूया आपण जैवविविधतेची. बघा, पृथ्वी तलावर अस्तित्वात असणाऱ्या वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव, बघा, वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव, पाळीव प्राणी, पिके, वृक्ष इत्यादी जैविक घटकांची विविधता म्हणजे जैवविविधता होय. बघा, म्हणजे व्यापक व्याख्या आहे, सोपी आहे. पृथ्वी तलावर किंवा भूपृष्ठावर असणारी वनस्पती असू द्या, प्राणी असू द्या, किंवा पाळीव प्राणी म्हटलेला आहे, पिके, वृक्ष, या सर्वांमध्ये असणारी जी काही विविधता आहे, वेगवेगळेपणा आहे, याला जैवविविधता असं म्हटलेलं आहे. तर मित्रांनो, हल्ली आपण पाहतोय या जैवविविधतेचा ऱ्हास होताना दिसून येतोय. अनेक प्रकारचे प्रदूषण आपण पाहतोय, प्रदूषणामध्ये वाढ होत चाललेली आहे. म्हणजे त्याच्यामुळं या जैवविविधतेला धोका निर्माण झालेला आहे. आपल्याला माहिती आहे डायनासोर प्राणी हा सुद्धा काय लुप्त झालेला आहे. हल्ली आपण पाहतो चिमण्या ह्या सुद्धा कमी प्रमाणात दिसून येत आहेत. किंवा शासनाचे प्रयत्न आहेत असं आपण या ठिकाणी म्हणूया हे जैवविविधता टिकवण्यासाठी. त्याच्यासाठी जंगल आरक्षित करणं किंवा
ह्या वन्य पशु पक्ष्यांना इजा पोचू नये म्हणून कायदे केले जातात. त्यावरती दंडात्मक अशी कारवाई केली जाते. जे कशासाठी हे तर भूतलावर असणारी जैवविविधता टिकून राहण्यासाठी. तर मित्रांनो, आपण पाहतोय तर अशा वनस्पतींच्या प्रजाती म्हणूया किंवा प्राणी पशु पक्षी यांच्या प्रजाती बरोबर लुप्त होत चाललेल्या आहेत. कारण त्यांचे अधिवास कमी होत चाललेले आहे. त्यांच्यावरती मानव हा अतिक्रमण करत आहे. प्रदूषण वाढलं. या प्रदूषणामुळे जर आपण थोडीशी काही उदाहरणं जर लक्षात घेतली तर समुद्राच्या कडेला बऱ्याच वेळा आपणाला काय दिसून येतं तर मासे मेलेले दिसून येतात. का तर प्रदूषणामध्ये वाढ झालेली आहे. समुद्रामध्ये रासायनिक घटक मिसळले जातात. तेलवायूची गळती होते. त्याच्यामुळं अशी जैवविविधता समुद्रातील नष्ट होत चाललेली आहे. किंवा बऱ्याच वेळा आपण पाहतो की शेतामध्ये रासायनिक घटकाचा अतिरेकी वापर आपण करतोय. त्याचा परिणाम जमिनीतील सूक्ष्मजीवावरती सुद्धा होतो की जी जैवविविधता ते नष्ट पावत आहे. तसंच पशुपक्षी जे आहेत ते या रासायनिक पदार्थांना बळी पडतात. त्याच्यामध्ये साठवलेलं पाणी पितात किंवा प्रक्रिया केलेलं धान्य अन्नपदार्थ ते खातात. आणि जेणेकरून काय होतं तर त्यांची जे काही त्यांची संख्या बरोबर घटत चाललेली आहे. म्हणजे असे अनेक दुष्परिणाम किंवा अधिवास कमी होत चाललेले आहे. जंगल आपण तोडतो आहोत. म्हणजे वरवर आपण पाहतोय की शेतामध्ये बरेच वेळा आपणाला काय तर शेतातील झाडं आपण तोडतो. विविध ठिकाणची जमीन आपण ओलिताखाली आणतो आहे. म्हणजे याच्यामुळं काय झालेलं आहे तर एक संरक्षित किंवा वन क्षेत्र जी म्हणतो ते कमी होत चाललेलं आहे. त्यामुळं या झाडांच्या प्रजाती कमी होत चाललेल्या आहे. त्याचप्रमाणे वन्य पशुपक्षी असू द्या, पाळीव पशुपक्षी असू द्या, यांच्या प्रजातीला सुद्धा धोका निर्माण झालेला आहे. म्हणजे अशी जी काही वेगवेगळ्या प्रकारची जैवविविधता आहे ती केवळ आपल्या स्वार्थामुळं कमी होत चाललेली आहे. तर याची जाणीव आपल्याला होणं आवश्यक आहे. ती जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. तर मित्रांनो, ही व्याख्या निश्चितच लक्षात आली असेल तुमच्या. आणखी एक व्याख्या बघूया आपण. एकाच परिसंस्थेत किंवा परिसंस्थेची संबंधित क्रियामध्ये भिन्न जातींच्या भिन्न संख्येच्या सजीवांचे एकत्रीकरण म्हणजे जैवविविधता होय. तर परिसंस्था ही संकल्पना आपण बघितलेली आहे. उदाहरणार्थ आपण पाठीमागं पाहिलं जंगल परिसंस्था म्हटलं तर तिथं काय आहे, गवतापासून ते वाघ सिंहापर्यंत अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अन्न साखळ्या किंवा अशा वेगवेगळ्या अन्न साखळ्या मिळून जी परिसंस्था तयार होते तर त्याच्यामध्ये विविधता दिसून येते. तर अशी जी काही परिसंस्था आहे त्या परिसंस्थेशी संबंधित सर्व क्रियेमध्ये भिन्न जातीच्या भिन्न संख्येच्या सजीवांचे एकत्रीकरण असते. त्याला जैवविविधता असं आपण म्हणतो. म्हणजे ही जी परिसंस्था आहे ती वेगवेगळ्या सजीव निर्जीव घटकांनी बनलेली असते. उदाहरणार्थ आपण सागर परिसंस्था म्हणूया आपण. तर या सागरामध्ये वेगवेगळे जैविक घटक असतात. सूक्ष्म जीवजंतूपासून ते मोठ्या महाकाय डॉल्फिन माशापर्यंत त्याची वेगवेगळ्या प्रजाती दिसून येतात आपल्याला. वेगवेगळ्या प्रकारची प्रवळ असतात, वनस्पती असतात किंवा पाण्यातील वेगवेगळे प्राणी असतात त्याच्यामध्ये. म्हणजे असे जे काही सूक्ष्माती सूक्ष्म घटकापासून ते मोठ्या किंवा महाकाय घटकापर्यंत जे सजीव असतात त्या परिसंस्थेमध्ये तर त्याच्यामध्ये आपल्याला वैविध्य दिसून येतं. आणि हे घटक एकमेकावरती अवलंबून असतात म्हणून त्याला परिसंस्था असं म्हटलेलं आहे. निश्चितच ही जी विविधता आहे तीच आपण जैवविविधता असं त्याला म्हणतो. तर मित्रांनो, निश्चितच ही संकल्पना तुम्हाला समजली असेल. व्याख्या जर विचारली तर सांगता आलं पाहिजे. जे एखाद्या परिसंस्थेमध्ये असणारे जे काही सर्व घटक आहेत ते एकमेकावरती अवलंबून असतात आणि त्यांची मिळून जी एक जैविक प्रणाली तयार होते त्यालाच आपण किंवा जे जैवविविधता असते त्याला आपण जैविक विविधता किंवा जैवविविधता असं या ठिकाणी म्हणतो. तर मित्रांनो, पुढचा घटक आपण बघूया जैवविविधतेचे वर्गीकरण. तर हे जैवविविधतेचे वर्गीकरण मित्रांनो आपल्याला तर माहितीच आहे की जैवविविधता कशा वेगवेगळ्या प्रकारची आहे. उदाहरणार्थ आपण समजा गाईचं उदाहरण घेऊया. तर गाई हा जर सजीव घटक आपण पाहिला तर त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या काय आहेत प्रकार आहेत की वेगवेगळे वाण आहेत किंवा वेगवेगळ्या जाती दिसून येतात. जसा कुठलाही घटक घ्या की त्या घटकामध्ये आपल्याला वेगवेगळेपणा दिसून येतो. म्हणजे कुठलाही एक पशु पक्षी घ्या किंवा सजीव म्हणूया, सजीवामध्ये तर कितीतरी प्रकारचं वर्गीकरण आपल्याला करता येईल.
त्यातली त्यात एक घटक जर आपण घेतला, समजा शेवाळ म्हणूया, त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. किंवा आपण उदाहरणच घेऊया, एखाद्या पिकाचा वाण आपण लक्षात घेऊया. समजा ज्वारी म्हटलं तर त्याच्या कितीतरी वेगवेगळ्या व्हरायटी आहेत. मालदांडी आहे, यशोदा आहे. त्याच पद्धतीनं जर आपण आणखीन वेगवेगळे घटक जर विचारात घेतले असे जैविक, तर त्याच्यामध्ये वेगवेगळेपणा दिसून येतो. म्हणजे असं जे काही जैविक घटकाचं विविध प्रकार आहेत किंवा वर्गीकरण केलेलं आहे, त्यालाच जैवविविधता वर्गीकरण असं म्हटलेलं आहे. तर मुख्यतः 3 प्रकारे या जैवविविधतेचे वर्गीकरण केले जाते. पहिला प्रकार आहे तो म्हणजे अनुवांशिक विविधता. तर मित्रांनो, आपण लक्षात घ्या, तर प्रत्येक सजीवाच्या शरीरामध्ये सूक्ष्म अशा पेशी असतात. जो सूक्ष्म भाग असतो त्याला पेशी असं म्हणतो आपण. त्यातील अतिसूक्ष्म घटक म्हणजेच ज्याला आपण जनुक किंवा जीन्स असं म्हणतो. एकाच जातीच्या किंवा प्राण्यांच्या जीनमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला विविधता दिसून येते. तेच मानव घ्या, तर मानव प्राण्याच्या जीन्समध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची विविधता दिसून येते. तर ही जी विविधता आहे त्यालाच अनुवांशिक विविधता असे आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आणि ह्या जीन्समुळं काय होतं, तर वेगवेगळ्या प्रकारची गुणवैशिष्ट्ये आपल्याला त्या सजीवामध्ये आढळून येतात. आणि ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या गुणवैशिष्ट्यामुळे जैवविविधता सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची निर्माण झालेली दिसून येते. म्हणजे असे जे काही सजीवांच्या शरीरातील घटक आहेत की ज्याला आपण जीन्स म्हणतो, त्यामुळं ही जैवविविधता निर्माण झालेली दिसून येते. अनुवांशिक विविधतेचा हा गुणसूत्राचा अभ्यास संशोधन करून मानवाने वनस्पती आणि प्राण्यांच्या वेगवेगळ्या किंवा गुणसूत्रामध्ये बदल घडवून पूर्वीपेक्षा जास्त सक्षम व सजीवांची निर्मिती केलेली दिसून येते. आणि या निर्मितीमुळेच आपणाला अनुवांशिक विविधता निर्माण झालेली दिसून येते. आपण वनस्पतीचं जर उदाहरण घेतलं तर त्या वनस्पतीमधील जीन्स जे आहेत, तर त्याचा अभ्यास करून किंवा त्या जीन्सपासून चांगलं उत्पादन देणाऱ्या, रोगाला किडीला बळी न पाडणाऱ्या किंवा प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा चांगलं भरीव असं उत्पादन देणाऱ्या वनस्पतीच्या वाणांची निर्मिती केलेली दिसून येते. किंवा प्राण्यांचं जरी आपण उदाहरण घेतलं तरी आपल्याला, आपण गोपालन करतो किंवा म्हैस पालन करतो, शेळी मेंढी पालन करतो, इमू पालन करतो, जसे जे काही सजीव घटक आहेत, तर त्यांच्यापासून अधिकाधिक उत्पादन मिळण्यासाठी सुद्धा मानवानं त्या अशा अनुवांशिक विविधतेचा उपयोग करून त्याच्यामध्ये विविधता निर्माण केलेली दिसून येते. म्हणजे हा जो प्रकार आहे म्हणूनच त्याला अनुवांशिक विविधता असं म्हटलेलं आहे. म्हणजे अशा जीन्स त्याचा अभ्यास करून त्याच्यापासून विविध गुणधर्म असणाऱ्या वनस्पती किंवा प्राण्यांची निर्मिती करणं, यालाच आपण अनुवांशिक विविधता असं म्हणतो. त्यानंतर दुसरा प्रकार आहे जैवविविधतेचा, तो म्हणजे जातींची विविधता. तर वरचा घटक लक्षात आला असेल तुमच्या, अनुवांशिक विविधता म्हणजे जीन्सची विविधता लक्षात घेऊन किंवा त्या गुणधर्माचा अभ्यास करून त्यामध्ये सुधारणा घडवून आणून विविधता निर्माण करणं, त्यालाच अनुवांशिक विविधता असं म्हटलेलं आहे. उदाहरणार्थ आपण लक्षात घेऊया, किंवा मानवामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जीन्स असतात. मग ते चांगले जीन्स जे आहेत ते एकत्रित करून त्याच्यापासून अधिकाधिक चांगले गुणधर्म कसे निर्माण करता येतील याचा विचार या ठिकाणी करणं आणि तशा प्रकारची जैविक घटक विचारात घेणं, त्यालाच आपण अनुवांशिक विविधता असं म्हणतो. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे जातींची विविधता. जातीलाच आपण वाण असं म्हणतो. तर या वाणामध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची विविधता दिसून येते. उदाहरण जर आपण लक्षात घेतलं तर ज्वारी घ्या, बाजरी घ्या किंवा वेगवेगळ्या प्रकारची फळझाडं घ्या, तर याच्या आपल्याला वेगवेगळ्या प्रजाती किंवा जाती निर्माण केलेल्या दिसून येतात. तर अशी जी काही विविधता आहे त्याला जातींची विविधता असे आपण या ठिकाणी म्हणू शकतो. जे कृषी क्षेत्राचा जर विचार केला तर अशा जातींच्या विविधतेचं वैपुल्य किंवा विपुलता आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर दिसून येते. साधा आंब्याचं जर आपण उदाहरण घेतलं तर त्याच्या कितीतरी व्हरायटी आपल्याला दिसून येतात, वेगवेगळ्या जाती दिसून येतात. केशर आहे, हापूस आहे, तोतापुरी आहे, नीलम आहे, लंगडा आहे, दशहरी आहे, किंवा
आपण आणखीन इतरही केळीचं जर आपण उदाहरण घेतलं तर बसराई केळी आहे, हरिसाल आहे, वेलची आहे, फुले सफेद आहे. जशा व्हरायटी वेगवेगळ्या व्हरायटी आपल्याला किंवा जाती दिसून येतात. म्हणजे कशाचं द्योतक आहे तर यालाच आपण जातीची विविधता असं म्हणतो. म्हणजे कुठलाही एक वनस्पतीचा प्रकार घ्या, कुठलाही प्राणी किंवा पशुपक्ष्याचा प्रकार घ्या, त्याच्यामध्ये विविधता दिसून येते. त्यालाच जातींची विविधता असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणजे पर्यावरणातील बदलानुसार सजीवांच्या काही जाती नष्ट होतात तर काही नवीन सजीव उत्पन्न होत असतात. म्हणजेच अशा नवीन जातींची निर्मिती होत असते. त्यालाच आपण जातींची विविधता असं म्हणतो. त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे किंवा जैवविविधतेचे तिसरे जे वर्गीकरण आहे ते म्हणजे परिसंस्था विविधता. तर आपण पाठीमागील तासाला परिसंस्थेचं वर्गीकरण या ठिकाणी मित्रांनो पाहिलेला आहे. ज्याच्यामध्ये गवताळ परिसंस्था असा एक घटक आपण बघितलेला आहे. गवताळ परिसंस्था, जंगल परिसंस्था, वाळवंटीय परिसंस्था, जलीय परिसंस्था अशा वेगवेगळ्या प्रकारच्या परिसंस्था आहेत. तर ह्या परिसंस्था आपल्या शिकवायच्या राहिलेल्या आहेत. एकच बघितली आपण गवताळ परिसंस्था, फक्त राहिलेल्या 3 परिसंस्था आपण घेऊया पुढच्या तासाला. पाहिलं नाही मी. म्हणजे वाळवंटीय परिसंस्था जर आपण विचारात घेतली तर त्याच्यामध्ये विविधता दिसून येते. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल की प्रत्येक परिसंस्थेमध्ये विविधता आहे. तसंच प्रत्येक परिसंस्थेमध्ये जरी एकच घटक कॉमन असला तरी त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला फरक दिसून येतो, विविधता दिसून येते. उदाहरण जर आपण लक्षात घेतलं, समजा दगड, तर हा दगड आपल्याला जंगल परिसंस्थेमध्ये दिसून येतो, समुद्र परिसंस्थेमध्ये दिसून येतो. त्याच पद्धतीनं वाळवंटीय परिसंस्थेमध्ये दिसून येतो, गवताळ परिसंस्थेमध्ये दिसून येतो. परंतु तो दगड कसा वेगवेगळ्या गुणधर्माचा आपल्याला दिसून येतो. म्हणजे त्याच्यामध्ये विविधता दिसून येते. पाण्यातील दगड वेगळा असणार आहे, वाळवंटातील दगड वेगळा असणार आहे, किंवा भूगर्भामध्ये असणारा दगड वेगळा आहे, भूपृष्ठावरती असणारा दगड वेगळा असणार आहे. बरोबर आहे. म्हणजे अशी जी विविधता आहे त्यालाच आपण परिसंस्था विविधता असं म्हणतो. जे परिसंस्थेमध्ये विविधता तर असतेच, परंतु या वेगवेगळ्या परिसंस्थेमध्ये असणारा जो एक घटक आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा वैविध्य आपणाला दिसून येतं. म्हणून त्याला परिसंस्था विविधता किंवा इकोसिस्टीम डायव्हर्सिटी असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो. ज्या परिसंस्थेमध्ये असणारे जैविक असू द्या किंवा अजैविक घटक असू द्या याच्यामध्ये विविधता दिसून येते. जसं दगडाचं उदाहरण घेतलं निर्जीव घटकामध्ये किंवा अजैविक घटकामध्ये, तसं जैविक घटकामध्येही सांगता येईल आपल्याला. समजा एखादी वनस्पती तर ती वाळवंटामध्ये वेगळी असणार आहे आणि चांगलं पर्जन्यमान असणाऱ्या भागामध्ये वेगळी असणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये विविधता निश्चित असते. म्हणूनच त्याला परिसंस्था विविधता असं म्हणतो. ठीक आहे. तर असं हे जैवविविधतेचे 3 प्रकारे वर्गीकरण आपल्याला करता येतं. सोपं आहे वर्गीकरण. अनुवांशिक विविधता, जातींची विविधता आणि परिसंस्था विविधता. त्यानंतर पुढचा जो घटक आहे तो म्हणजे जैवविविधतेचे महत्त्व आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, जैवविविधतेचे महत्त्व हे फार अनन्यसाधारण अशा स्वरूपाचं आहे. म्हणजे या जैवविविधतेमुळेच आपण सर्व काही आजपर्यंत किंवा आत्ता जो आपल्याला विकास दिसतो आहे तो विकास याच्यामुळे झालेला आहे असं या ठिकाणी म्हणता येईल. म्हणून जैवविविधतेचे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून किंवा सर्व सजीवांच्या दृष्टिकोनातून, सर्व सजीव म्हणूया निर्जीव घटकांच्या दृष्टिकोनातून अनन्यसाधारण असं महत्त्व आहे असे आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. कारण की या जैवविविधतेमुळेच सर्व काही घटक आपल्याला उपलब्ध होतात असे या ठिकाणी म्हणता येईल. समजा ही जैवविविधता नसती तर एक छोटंसं उदाहरण, मानव या भूतलावर राहिला असता का किंवा त्यानं प्रगती केली असती का, तर त्याचं उदाहरण नाही असं देता येईल. कारण या जैवविविधतेमुळंच आपल्याला काय मिळतं, अन्न मिळतं, निवारा मिळतो. या जैवविविधतेमुळे आपल्या गरजा सर्व भागल्या जातात. म्हणून या जैवविविधतेचं महत्त्व अनन्यसाधारण आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आपल्याला अन्न मिळतं, औषधं मिळतात, फळे, भाज्या, रबर म्हणूया आपण, लाकूड म्हणूया, किंवा हवेतील जे घटक आहेत ते आपल्याला मिळतात. जमीन जी आहे ती आपण कसतो, त्याच्यावरती उत्पादन घेतो. म्हणजे
या भूतलावरील प्रत्येक सजीव निर्जीव घटक जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण तो घटक जैवविविधतेतील एक महत्त्वाचा घटक आहे. म्हणून जैवविविधतेचे महत्त्व हे खूप आहे असं आपणाला या ठिकाणी म्हणता येईल. तर हेच महत्त्व किंवा या जैवविविधतेचे फायदे जे आहेत ते आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतात. बघूया पहिला फायदा, तो म्हणजे अन्न मिळतं. जे या जैवविविधतेमुळं सजीवांना अन्न मिळतं. मग मानव असू द्या किंवा इतर सजीव प्राणी असू द्या. समजा उदाहरण घेऊया आपण हरिण. तर हरिण कशावरती जगतं? तर हिरव्या वनस्पती, ज्याला आपण उत्पादक म्हणतो, त्याच्यावरती जगतं. मग हे उत्पादकच नसतील, हिरव्या वनस्पतीच नसतील, तर अन्न हरणाला मिळेल का? मिळणार नाही. किंवा माणूससुद्धा कसा आहे? मिश्राहारी आहे, म्हणजे तो शाकाहारी आहे, मांसाहारी आहे. अशा प्रकारची जैवविविधता जर नसती तर मानवाला अन्न मिळालं नसतं. म्हणजे कुठलाही सजीव घ्या, त्याला या जैवविविधतेमुळे अन्न मिळतं. जसं मांस म्हणता येईल, दूध, अंडी किंवा इतर अनेक घटक जे आहारामध्ये आपण घेतो त्याला अन्न असं म्हणतो. म्हणून जैवविविधतेचे हे महत्त्व आहे. त्यानंतर दुसरं महत्त्व किंवा फायदा आपल्याला सांगता येईल तो म्हणजे कापड उत्पादनासाठी कापूस आपल्याला मिळतो. तसंच रेशीम किड्यापासून आपण रेशमाचा धागा, रेशमी वस्त्र तयार करू शकतो. म्हणजे हे जैवविविधतेचे महत्त्व आहे असं म्हणता येईल. मधमाशाच्या पोळ्यापासून आपल्याला मध मिळतो. तसं प्राण्यांच्या कातडीपासून आपणाला वेगवेगळ्या कातडी वस्तू तयार करता येतात. म्हणून जैवविविधतेचे हे महत्त्व आहे असं म्हणता येईल. तसंच संकरित प्राणी जे आहेत किंवा संकरित वनस्पती ज्या आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला विविध प्रकार, विविध वाण जे आहेत ते वेगवेगळे दिसून येतात. त्यांची उत्पादन क्षमता जास्त असते. रोगाला, किडीला प्रतिकार करण्याची त्यांची क्षमता जास्त असते. म्हणजे अशा विविधतेमुळं भरपूर उत्पादन मिळतं. आपल्या गरजा भागल्या जातात. आर्थिक जो काही फायदा आहे तो सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणावर मिळून जातो. म्हणजे अशी जी काही वनस्पती असू द्या किंवा प्राणी असू द्या, यांच्यामध्ये विविधता असल्यामुळं निश्चितच आपल्याला फायदा मिळतो. म्हणजे जास्त उत्पादनही मिळतं. म्हणून जैवविविधतेचे हे महत्त्व आहे असं म्हणता येईल. उदाहरण जर आपण घेतलं तर आज आपण संकरित गायी पाहतो, तर हे संकरित गायी जास्त उत्पादन देतात. किंवा संकरित शेळ्या आपण पाहतो, तर त्या कमी वेळेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त मांस देतात. किंवा आपण कुक्कुटपालन करतो, तर कमी वेळेमध्ये आपल्याला या कोंबड्यापासून जास्तीत जास्त मांस मिळतं. म्हणजे असे जे काही जैवविविधतेचं महत्त्व जे आहे ते खूप आहे असं आपणाला म्हणता येईल. त्याच पद्धतीनं उदाहरण जर आपण या ठिकाणी लक्षात घेतलं तर कुठलंही संकरित किंवा सुधारित वाण घ्या, तर त्याच्यामध्ये शास्त्रज्ञांनी निश्चितच किडीला, रोगाला बळी पडण्याची जी त्या पिकाची क्षमता आहे ती बळी न पडण्याची क्षमता वाढविली जाते. तसंच प्रतिकूल परिस्थितीमध्ये अधिकाधिक उत्पादन ती पिकं कशी देतील अशी क्षमता किंवा ऊर्जा म्हणूया आपण, किंवा असे गुणधर्म त्याच्यामध्ये विकसित केले जातात. त्याच्यामुळं आपणाला काय होतं तर अधिकाधिक उत्पादन मिळतं. म्हणून हे जैवविविधतेचं हे महत्त्व आहे असं आपणाला, किंवा फायदा आहे असं आपणाला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे संकरित वाण किंवा संकरित जाती ज्या पशुपक्ष्यांच्या असू द्या किंवा वनस्पतींच्या असू द्या, तर त्याच्यामध्ये विविधता आहे. म्हणून त्याच्यापासून आपल्याला अधिकाधिक फायदा होतो. म्हणून जैवविविधतेचा हा फायदा आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. तसंच जैवविविधतेमुळे औषधी वनस्पती आपल्याला मिळून जातात. आपण जर या ठिकाणी विचारात घेतलं तर या औषधी वनस्पतीचं मानवी जीवनामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. कारण मानवाला वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी होतात, वेगवेगळे आजार जडतात, तर त्या आजारावरती मात करण्याचं सामर्थ्य वनस्पतीमध्ये असते. आणि ह्या वनस्पती वेगवेगळ्या आहेत, त्याच्यामुळं आपला आजार बरा होतो. आपली जी काही आपली जी काही क्षमता आहे कार्य करण्याची, आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करण्याचं कार्य या वनस्पतीमुळं होत असतं. म्हणून या वनस्पतीचा किंवा अशा औषधी वनस्पतीचं महत्त्व आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. उदाहरण जर आपण या ठिकाणी लक्षात घेतलं तर मॉर्फिन हे वेदनाशामक औषध पेपरवेर सॉम्निफेरम या वनस्पतीपासून प्राप्त होतं. तसंच मलेरियावर उपयुक्त असलेले क्युनिन हे औषध चिंचोना लेडजिरिना या वनस्पतीपासून तयार केलं जातं. तसंच कर्करोग विरोधी टॅझोल हे औषध टॅक्सस बकॅटा आणि टी ब्रेव्हिफोलिया
या वनस्पतीपासून तयार केलं जातं. म्हणजे याच्या जोडीला जर आपण आयुर्वेदाचा अभ्यास केला तर त्या आयुर्वेदामध्ये सुद्धा वेगवेगळ्या उपचार पद्धतीसाठी वेगवेगळी आयुर्वेदिक औषधे तयार करण्यासाठी कोरफड असेल, कडुनिंब असेल, जास्वंद असेल, जांभूळ असेल, अशा वेगवेगळ्या वृक्षांचा वनस्पतीचा उपयोग केला जातो. म्हणजेच हे जैवविविधतेचे फायदे आहेत असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी ठीक आहे एक घटक घेऊया आणि या ठिकाणी थांबूया. म्हणजे 5 जैवविविधतेचं महत्त्व आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. तसंच भारतीय संस्कृतीमध्ये म्हणूया आपण जैवविविधतेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण मानव पूर्वीपासून निसर्गाची पूजा करत आलेला आहे. वड असेल, पिंपळ असेल, जे याला मानवी अध्यात्मामध्ये म्हणूया किंवा मानवी संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. जे काही वेद आहेत किंवा पुराण आहेत त्याच्यामध्ये सुद्धा अशा वनस्पतीचा उल्लेख, त्याला देवता म्हणून निसर्गामध्ये मानवानं पूजलेला आहे. तर हे जे काही सांस्कृतिक महत्त्व आहे तर हे सुद्धा कसं आहे तर खूप आहे. म्हणजे हा जैवविविधतेमुळे हे शक्य झालेलं आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. वडाची पूजा करणं, पिंपळाची पूजा करणं किंवा तुळशीची पूजा करणं, तर हिंदू समाजामध्ये किंवा हिंदू जमातीमध्ये याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. शंकराच्या पूजेसाठी बेलाचा वापर केला जातो. रुईची फुले, पाने मारुतीसाठी वापरली जातात किंवा आंब्याच्या पानांचं तोरण असू द्या किंवा झेंडूची फुलं असू द्या, याला अनन्यसाधारण असं सांस्कृतिक महत्त्व आहे असं या ठिकाणी आपणाला म्हणता येईल. तसंच पोळ्याला आपण पाहतो बैलाची पूजा करतो. या पूजेसाठी आपणाला निश्चितच वेगवेगळ्या वनस्पतींची त्याच्या वेगवेगळ्या भागांची आवश्यकता असते. म्हणून आपणाला म्हणता येईल की सांस्कृतिकदृष्ट्या या जैवविविधतेचं महत्त्व आहे. मित्रांनो, आपण या ठिकाणी थांबूया. राहिलेलं जैवविविधतेचं महत्त्व आपण पुढील तासाला पाहूया. धन्यवाद.